Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा काकी पवार यांच्या प्रचाराच्या निमित्त इथे उपस्थित आहोत। येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला सर्वांना जास्तीत जास्त मतदान करून आपल्याला सुनेत्रा काकींना आपल्याला दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये आपल्याला पाठवायचं आहे। आज आपण महायुतीच्या उमेदवार म्हणून आपण आज बारामती लोकसभेमध्ये काम करत असताना आपण जर पाहिलं तर मागच्या 10 वर्षामध्ये ज्या विद्यमान खासदार होत्या त्या मोदीजींना विरोध करत होत्या, त्या आपल्या केंद्र सरकारला विरोध करत होत्या, केंद्र सरकारच्या सर्व ज्या योजना होत्या त्याला त्या विरोध करत होत्या। त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा विकास आपल्या भागामध्ये आज इथे झालेला नाहीये। त्या बाबतीत जर आपण बघितलं कसल्याच प्रकारचा निधी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला नाहीये। आपल्याला मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून आपल्याला सुनेत्रा काकींना आपल्याला लोकसभेमध्ये आपल्याला पाठवायचं आहे। आज केंद्र शासनाच्या भरपूर योजना आहेत, त्याच्यामध्ये जलजीवन मिशन असेल, आपल्या भागामधून पालखी महामार्ग पण जो गेलेला आहे, त्याच्याबरोबर आपल्या भरपूर विकास कामांचे विषय आहेत। आज मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला मुद्रा योजना असेल, त्याचप्रमाणे आपल्याला आज आपल्या 18 वर्षाची ही आपल्या आज मुली आज ज्या आपल्या घरामध्ये ज्या मुली जन्माला येतात त्या आज आपल्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या आपल्या योजना आहेत त्याच्यामुळे आपल्या घरात जन्म घेणारी मुलगी ही मुलगी आपली लखपती कशी होईल या बाबतीत आपल्या शासनाने चांगले प्रयत्न केलेले आहेत। आणि ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या बोलण्यासारख्या भरपूर आहेत, पण आज मी आपल्या सगळ्यांना हेच सांगण्यासाठी आलेले आहे की आज महायुती म्हणून आपण सर्वजण एकत्रित काम करत आहोत। आज महायुती म्हणून आपण मोदीजींना बघून आपल्याला येणाऱ्या 7 तारखेला मतदान करायचं आहे। मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे आणि आपल्याला प्रवाहाच्या विरोधात असणाऱ्या खासदारांना निवडून द्यायचाही काय विषय आपल्या समोर नाहीये, कारण आपण जर मोदीजींच्या विचाराचा जर आपण उमेदवार निवडून दिला तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या 5 वर्षांमध्ये होणार आहे, जास्तीत जास्त निधी आपल्याला येणाऱ्या 5 वर्षांमध्ये होणार आहे आणि आपल्या पूर्ण भागाचा विकास आहे तो आपल्याला करायचा असेल तर येणाऱ्या आपल्या 7 तारखेला आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला सुनेत्रा वहिनींना मतदान करून त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। आपण आज एवढ्या उन्हाच्या वातावरणात एवढ्या तापमानाच्या वातावरणातही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आज इथे स्वागत करते आणि अशाच पद्धतीने अशाच जोशामध्ये येऊन तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला आपल्या मतदान मोठ्याच प्रमाणात आपण करा, एवढीच मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करते आणि थांबते। धन्यवाद। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.